कधी असा अनुभव आलाय का जिथे एका मंदिरात पाऊल टाकतात, शरीर व शहारे उठतात आणि जिथे दगडावरची शिल्प फक्त कोरलेली नसतात तर इतिहासाची श्वास घेत उभी असतात. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशाच एका रहस्यमय वैभवात, ते म्हणजे भटाळा गावातील प्राचीन भवानी मंदिर. भटाळा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा जवळील एक छोटस शिल्पवैभवाने भरलेलं गाव. इतकं की या गावाला शिल्पग्राम म्हणावं असं इथलं कला संपन्न वातावरण आजही जाणवतं. आज आपण आलोय सालोरी रस्त्यावर वसलेलं प्राचीन भवानी मंदिरात. मंदिरात प्रवेश करताच ना पहिल्यांदा दिसतो तो 10 भक्कम खांबावर उभसलेला सभा मंडप. आणि खरंच सांगतो, इथे पाऊल टाकता जाणवणारी पॉझिटिव्ह एनर्जी ना मनात थेट घर करून जातं. मंदिराच्या बाहेर दगडात कोरलेला नाग, बाजूला सेवक सेविकांच्या आकृत्या आणि प्रवेशद्वारावर इतकं सूक्ष्म नक्षीकाम की नजर कुठे थांबायची हे कळतच नाही. तर मंडळी, हा जो वाघ दिसतोय ना एका हत्तीला घेऊन, हे गोंडराजाच्या काळातील प्रतीक दिसतं. कारण गोंडराजाच्या काळातली अशी मान्यता होती की कितीही भलाढ्य मोठा शत्रू असला तरी आपण त्याला नमवू शकतो, हे दाखवणं त्यामागचा एक उद्देश होता. हे संपूर्ण बांधकाम ना हेमाडपंथी शैलीतलं असून इतिहास सांगते की हे मंदिर राजा बलदेव परमार यांच्या काळात बांधण्यात आलं होतं. सभा मंडपात ना एकीकडे महिषासुरवर्धिनी तर दुसरीकडे गणेशजी आणि भवानी मातेसोबतच ना पूर्वी गर्भगृहात असलेली पण खंडित झालेली आता मूर्ती तिथे ठेवलेली दिसते. आणि जेव्हा मी गर्भगृहाकडे जात होतो ना, तेव्हा जी ऊर्जा, जी शांत अनुभूती मनात उठली ना, ती शब्दात सांगता येणं खरंच खूप कठीण आहे. जणू काही शांततेतून दैवत्व बोलत होता आणि ती भावना शब्दात मावतच नाही. गर्भगृहात ना आज गावकऱ्यांनी अत्यंत श्रद्धेने नव्याने प्रतिष्ठापित केलेली आधुनिक मूर्ती स्थापित केलेली दिसते. मंदिराभोवती एक फेरी मारली की जाणवतं प्रत्येक भिंतीवरचं नक्षीकाम, प्रत्येक दगडावरचं शिल्प हे सगळं आपल्या ऐतिहासिक वारशाचं जिवंत रूप आहे. जर तुम्हाला ही दिव्य ऊर्जा अनुभवायची असेल ना, तर आपल्या चंद्रपूरच्या शिल्पकलेचं अद्भुत वैभव जवळून पाहायचं असेल तर भटाळा गावातील या प्राचीन भवानी मंदिराकडे नक्की भेट द्या. आणि एक विनंती, या प्राचीन भवानी मंदिराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणीतरी आपल्या कुलदेवतापर्यंत पोहोचेल. आणि हो, चंद्रपुरातील भद्रावतीतल्या लेण्या सगळ्यांनी पाहिल्यात, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान लहान पण अत्यंत खास ऐतिहासिक लेण्या दाखवणार आहे. त्या पाहण्यासाठी ना आत्ताच चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय.